व्हेरायटी आहे म्हणून त्याचे चिप्स बनतात आणि ते चिप्स मग आपल्याला त्या आपण म्हणतो हवा फुगवून दोनच चिप्स राहते तरी एवढं मोठा हवा भरला तर तो कारण काय मॅडम, आता ग्रॅनाईटची बी वेपर बनते. ग्रॅनाईटला काय चिकटपणा असतोय. आपण जे मार्केटमध्ये केळी खातो तुम्ही बघा, खाताना आपल्याला चिकट लागते. ज्यावेळेस तो वेपर तळणारा ज्यावेळेस तेला तरतो ते तर टाकताच ती वाकडी होते. काय होते? वाकडी होते. त्याची क्वालिटी खराब, डॅमेज गिराय काय म्हणतो तिकडे वास होतो. म्हणून ह्या दोन व्हरायटी अशा आहेत की तुम्ही गरम तेला टाकता जशी जाते तशीच स्टेट असते. म्हणून कधी बी वेपर्स तुम्ही जे खातात चिप्स केळीचे ते पॉकेटमध्ये त्याचे एकदम स्ट्रेट असतं. का? कारण की त्या स्पेशल त्याच्या व्हरायटी आणि बाकी ज्या व्हरायटी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या भाजीसाठी. साऊथ इंडियामध्ये त्याची भाजी करतात. उडीसा रेटमध्ये साऊथ, आपण महाराष्ट्रामध्ये आपण ग्रँडच खातो. आता सर ही व्हरायटी नाही का आता साऊथ इंडियामध्ये जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा मध्ये? ह्या व्हरायटी साऊथ इंडियनच्याच व्हरायटी सर्व व्हरायटी. आपल्या साधारण महाराष्ट्र आजूबाजूचे आपले राज्य त्याच्यामध्ये G9 व्हरायटी, ग्रँड व्हरायटी. मार्केटला तुम्ही जे केळी खातात ते ग्रँड व्हरायटी. आणि साऊथ इंडियामध्ये काय त्याला सुंदर दिसेल, एकदम आकर्षक दिसेल तुम्हाला. पण ज्यावेळेस खाणार तुम्ही एकच घासा तुमचं दात आंबट गोड लागते. ते आंबट गोड लागते. मध्ये गोड लागल, कुठं आंबट लागेल, कुठं गोड लागेल, आंबट लागेल. ते तुम्ही एकचदा खाणार पण दिसायला की सुंदर दिसणार. आपली ग्रँड नाईन दिसायला खराब दिसते म्हणजे चांगली जी आपली ग्रँड नाईन बी मार्केटला तीच भेटते. पण ती खायला तोंडात टाकतं अशी मावा लागते, चव लागतं आणि गोड लागतं. गोड लागते. आता ही व्हरायटी कशी लागते चवीला? कोणती? ही आपले ह्या जे चिप्स वाले आहेत ना, ह्या अशा म्हणजे त्यांना हे कमी काय म्हणतात चिकटपणा कमी, त्यामुळे ते खाताना कचार कचार जसं तुम्ही. मी थोडक्यात सांगते कारण मला केळीचे वेपर्स खूप आवडतात. म्हणून हे केळीचे जे वेपर्स आहे हे जे आपण घेतो ना आता पॉकेटवाले, तर त्याच्यामध्ये एक हलकीशी खोबरे टाईप टेस्ट असते. हलकीशी खोबरे टाईप आणि त्याची चव खूपच छान असते. आता तुम्ही बघा तेच केळीचे वेपर्स म्हणजे ते वेपर्स नाही मार्केटला आठवतो तुम्हाला, कधी कधी कोणी बाहेर बाजूला बसून विकत राहतात बरोबर. त्यांचे केळीचे वेपर्स का तो खोबरेल टेस्ट त्या वेफर्स मध्ये नाही. म्हणजे हे काही डोक्याचे खेळ नाहीये, रिअल तो टेस्टचा फरक आहे. म्हणून G9 मधले मार्केटमध्ये विकतात आपले गाव महाराष्ट्रामध्ये. साधारण जाऊ द्या, बटाटे वेपर सांगतो आता. बटाटा वेपर आता केळीचं लांब झाला, आपण बटाटे वेपर घरी करतो. आपण बाहेर लेडीज करतात बटाटे वेपर. आपण जो घरचा बटाटा वापरतो त्याची वेपर्स करतो. त्याची खायची चव तेल एकाची, प्रक्रिया तीच आहे पण चव बदल पडते. आणि ते लाल होता, ते लाल होता बरोबर. ते काय होतात घरचे आपण केले लाल होतात. तो बाजारातला पॉकेट मधला वेपर तो बटाटा सेपरेट प्रोसेसचा बटाटा आहे. जे आता मी बियाणं तयार करतो, आता तुम्ही जाताना मी तुम्हाला दाखवतो. ते आता त्याची साईज एकच असते एवढी. कुठलंही पॉकेट ओपन करा तुम्ही चिप्स, त्याची साईज सारखीच दिसत. का दिसत? तो बटाटाच आहे, तो स्पेशल प्रोसेसिंग साठी तयार केलेला आहे. आता तुम्ही किसान केचप म्हणता, किसान केचप नावाला किसान, तो किती भारी जाहिरात करतो. ते खरगोश येतो, ते डाळ वापरतो. त्याच्या जमान्यात त्यांनी बघितलं टोमॅटो कडून आणतो, टोमॅटो केचप त्याला आम्ही पुरवतो. तुम्ही जी प्रोसेसिंग बघितला टोमॅटो, त्या टोमॅटोचं प्रोसेसिंग आम्ही करतो मोठ्या प्रमाणामध्ये. रॉ मटेरियल त्याला जातो, तो त्याच्यात पाणी टाकतो, त्याचे इन्ग्रेडियंट टाकतो आणि ते मस्त जाहिरात करतो. टीव्हीवर तो विकतो. जे तुम्ही मार्केटमध्ये स्लाईस माझा मँगोला जे पिला असेल प्रत्येकाने स्लाईस माझा मँगोला पहिला गोड घेतात, बोलायचं की जैन इरिगेशन प्रोडक्ट. त्याला रॉ मटेरियल आपण देतो. त्याला काय करतो आम्ही, त्याला कच्चं मटेरियल आम्ही देतो, पल्प तयार करून देतो. पल्प वर्षभराचा पल्प तयार करून देतो. तो त्याच्यात पाणी टाकाल, त्याचे इन्ग्रेडियंट टाकाल,